आपण सध्या भंडारा जिल्ह्यातील विदर्भाची काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या पवनी नदीत आहोत आणि बघू शकतो आपण ऋषीपंचमी निमित्त इथे मोठ्या प्रमाणात गर्दी आपल्याला पाहायला मिळत आहे। भाविक भक्त हे मोठ्या प्रमाणात जे आहेत या ऋषीपंचमी निमित्त तेथील वैजेश्वर घाटावर येत असतात आणि ऋषीपंचमी साजरी करत असतात। ऋषीपंचमी निमित्त येथे भव्य यात्रा भरत असते। वैजेश्वर मंदिरात दर्शन घेण्याकरिता भाविकांची मोठी गर्दी आज इथे पाहायला मिळत आहे। येथील नदी घाटावर स्नान करण्याकरिता म्हणून आजच्या दिवशी इथे दूरदूरून भाविक भक्त येत असतात। धार्मिक विधी पूजा जलाभिषेक करतात आणि मोठ्या प्रमाणात इथं गर्दी होताना पाहायला मिळते। आपल्यासोबत यावर बोलण्याकरिता येथील काही भाविक भक्त आहेत, आपण त्यांच्याकडून थेट जाणून घेऊया कशा प्रकारची पूजा इथे करत ऋषी पंचमीला आपले जे ऋषी त्यांचं म्हणजे आधीपासून भारतामध्ये ऋषी परंपरा चालू आहे आणि जे आपले गुरु होते आपल्या जीवनाला दिशा देणारे, तर त्याच्यामध्ये हे महत्त्वाचे 7 ऋषी आणि त्यांची एक ऋषी पत्नी अरुंधती, तर त्यांच्याबद्दलची उपकार ज्यांनी आपल्याला दिशा दिली जीवनाला जगण्याची। आणि या दिवसाचं महत्त्व म्हणजे आपण जे आपले बैल आहेत तर ते आपण दैवत मानतो, तर त्यांना त्यांच्या देवाच्या मेहनतीचं आज हा ऋषी पंचमीला त्यांच्या कष्टाचं आपण एक दिवस ते अन्न खाऊ नये आणि म्हणून या दिवशी जे काही अन्न शिजवलं जाते तर ते त्याच्यामध्ये बैलाच्या कमाईचं म्हणजे बैलाच्या मेहनतीचं कोणतेही पदार्थ नसतात। जसं तांदूळ हे सुद्धा स्वतः उगवलेले, ज्याला देव तांदूळ म्हणतात, भाज्या वगैरे ज्या राहतात त्या पण आपण स्वतः लावलेल्या ज्या असतात, कोरडा जे वाडीमध्ये जी भाजी लवकी कोरडा भेंडी पण ते सुद्धा स्वतः तयार केलेले। तेल तूप ह्या वस्तू अजिबात वापरल्या जात नाही। आणि नक्कीच हे पौराणिक पद्धतीने जे आहे ऋषी पंचमी साजरी केली जाते। आपल्यासोबत यावर बोलण्याकरिता आता येथील मंदिर कमिटीचे श्री वैजेश्वर देवस्थानच्या पटांगणावर दरवर्षीप्रमाणे यावर्षी ऋषी पंचमी निमित्त पूर्व विदर्भातून भंडारा, गोंदिया, चंद्रपूर इत्यादी जिल्ह्यातून या ठिकाणी महिला ऋषी पंचमीच्या निमित्ताने या ठिकाणी येतात आणि वैनगंगी नदीच्या पवित्र स्नान करून ऋषी पंचमीची या ऋषींचं महत्त्व या ठिकाणी पंडित लोकांकडून समजून घेतलं जातं। मंदिराकडून भजन पूजन इतर कारण गोपालकाला महाप्रसादाचं आयोजनसुद्धा या ठिकाणी केलेले जाते। महिलांसुद्धा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आवश्यक त्या व्यवस्था करण्यात आलेली आहे। नक्कीच मोठ्या प्रमाणात इथं भाविकांची गर्दी दरवर्षी पाहायला मिळते आणि यात्रा भरते, त्यामुळे म्हणून मंदिर प्रशासनाच्या वतीने सुद्धा इथे योग्य ते उपाययोजना केली जात आहे। रुपेश सपाटे, P9 मराठी, भंडारा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।